Dear brothers and sisters, my name is Naveen Shekhar. I am speaking to you from India, state Maharashtra, district Kolhapur, and a small remote village known as Sadar Bazar. Today we are going to read the book of Psalm in Marathi, Psalm 51. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धरून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्यापुढे नित्य आहेत. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील, व निवाडा करशील तेव्हा निष्पृह ठरशील. पहा, मी जन्मताच पापी आहे. माझ्या आईने माझी गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पापी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. येजोबाने माझा पापमल काढून टाक, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडिलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालून देऊ नको, आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेले उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन. आणि पातकी तुझ्या पुढे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरांतेचा गजर करेल. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझी मुख तुझी कीर्ती वर्णेल. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होमबली ही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनाचे हित कर. यरुशलेमेचे कोट बांधून काढ, म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठवा, आणि परमेश्वर विशेष करून तुम्हाला आशीर्वाद देऊ, कारण आज परमेश्वराचं वचन तुमच्या कानी गेलं आहे, आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन.